नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिवसेनेतल्या शिमग्याची. शिवसेनेतली धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. निमित्त ठरलं ते शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचं. आजच्या पत्रकार परिषदेत रामदास कदमांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रामदास कदमांनी केलेल्या या आरोपांमुळे शिवसेना नेत्यांमधला संघर्ष शिगेला पोहोचल्याचं आता समोर आलंय. कोकणात शिवसेनेत शिमगा. कोकणात शिवसेनेतला संघर्ष शिगेला. रामदास कदमांचा हल्लाबोल. अनिल परबांवर चौफेर टीका. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट अनिल परबांवर हल्लाबोल केलाय. अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्ट संदर्भातील माहिती किरीट सोमय्यांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता. मात्र आपण किरीट सोमय्यांना भेटलो नसल्याचं सांगत त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. आपल्याला आणि आपला मुलगा आमदार योगेश कदमला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी अनिल परबांवर केलाय. एकदा दोनदा नाही 3 वेळा ते मातोश्री घेऊन आले होते संजय कदम याला. राष्ट्रवादीतून त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका. उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. उद्धवजींनी योगेशला तिकीट दिली. तो चीड तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्याने काम केलं. अनिल परब यांनी रत्नागिरीमध्ये शिवसेनेला वाऱ्यावर सोडल्याचं कदम यांनी म्हटलंय. याच वेळी बोलताना त्यांनी उदय सामंत यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय. शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही. एसटी कामगारांचा संप चाललाय. एसटी कामगार आत्महत्या करतायत. याला वेळ नाही. मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला जिल्ह्यामध्ये. पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण बसला तिथे. पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले. योगेश कदमचा उदोदो केला. आणि काल अनिल परब सोबत आले आमच्या विरोधामध्ये. आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत शिकवतोय. या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी अनिल परबांना थेट आव्हानच देऊन टाकलंय की तुम्ही बांद्र्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा. तुम्ही बांद्र्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा. तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचं राजकारणातून. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास अनिल परब यांनी टाळलेलं आहे. तर कदमांवर टीका करणार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. मी या बाबतीत काही बोलू इच्छित नाही. याच्या बाबतीत नो कॉमेंट्स. त्यांनी काही म्हणू देत. मी माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याच्या बाबतीतली जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल. ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली आहे, त्याचं नेतृत्व अनिल परब साहेब करतात. आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच्यानंतर हा वादंग निर्माण झालेला आहे. पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलणं माझ्यासारख्या शिवसैनिकांना योग्य आहे असं मला वाटत नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातच शिवसेनेतील ही धुसफूस आता समोर आली आहे. ही धुसफूस न थांबवल्यास शिवसेनेला कोकणामध्ये भविष्यात मोठा फटका बसेल इतकं मात्र नक्की. उदय जाधवसह न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान रामदास कदम हा शिवसेनेतला सर्वात मोठा गद्दार असल्याचा घणाघात माजी आमदार सूर्यकांत दळवींनी केलाय. रामदास कदमांनी आरोप केल्यानंतर त्याला दळवींनी प्रत्युत्तर दिलंय. मोठा महागद्दार कोण असेल तर तो रामदास कदम आहे.
4मध्ये नारायण राणे पक्ष सोडून गेले त्यावेळेला अनेक आमदारांना घेऊन पक्ष सोडण्याची भूमिका ह्याच रामदास कदमनी बजावली होती. ह्याच रामदास कदमने कपबशीचा उमेदवार उभा केला आणि शिवसेनेचा लोकसभेचा उमेदवार पाडण्याचं काम हे रामदास कदमनीच केलं. मी 2009 ते 2014मध्ये ज्यावेळेला खेड तालुका शिवसेनेला डिलिमिटेशनमध्ये त्यामध्ये खेड तालुकासुद्धा जोडला गेला त्यावेळेला देखील नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता घालवण्याचं काम हे ह्या रामदास कदमनी केलं. पुढच्या बातमीकडे बंगळुरूमधल्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि त्या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह देशभर पाहायला मिळत आहेत. मुंबईत सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटले. बंगळुरूतल्या घटनेचा निषेध करत शिवसैनिकांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं शिवसैनिक शांत झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. भाजप प्रदेश कार्यालयासमोर शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन सुरू केलं. जो आंदोलन आहे जे मुख्यमंत्री कर्नाटकचे बीजेपीचे मुख्यमंत्री त्यांनी जो शब्द वापरला महाराजांवर शाही फेक झालेली आहे ते काय होतात छोट्या छोट्या गोष्टी होतात पण हे धिक्कार शब्द आहे. आम्ही कर्नाटक सरकारचा बीजेपी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणून आम्ही बीजेपी धिक्कार करायला आलेलो आहे. महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा अपमान केलेला आहे. आम्ही सहन बसणार नाही आम्ही सहन बसणार नाही याचं उत्तर त्यांना दिलंच जाणार. शिवसेनेची ताकद आहे. आपण इथे बघतो काही भाजपचे कार्यकर्ते की समोरासमोर आलेले आहेत. बाचाबाची सुरू आहे. मोठ्या प्रमाणात बाचाबाची सुरू आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे बॅनर देखील घेतलेला आहे. रजनीश आपण इकडे पाहू शकतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अवमान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी बॅनर जे आहे ते झळकावलेलं आहे. भाजप प्रदेश कार्यालयासमोर इथे पोलीस देखील आलेले आहेत. इथे पाहू शकतो भाजप कार्यालयासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही भाजपचे कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत. इथून हाकेच्या अंतरावरती शिवालय आहे शिवसेनेचं राज्य प्रदेश कार्यालय आणि तिथून हे आंदोलनाची सुरुवात झालेली आपण इथे पाहू शकतो. भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोरच शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे आणि इथून आता हे सर्व शिवसैनिक जे आहेत रस्त्यावरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजप प्रदेश कार्यालयासमोरच शिवसैनिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. पोलीस देखील इथे आलेले आहेत. कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी इथे निदर्शनं करतायत. दरम्यान आंदोलक शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. शिवसेनेने आज मुंबईतल्या दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन केले निदर्शन केलेत. आपल्यासोबत दक्षिण विभाग प्रमुख शिवसेनेचे आंदोलन केले निदर्शन केलेले आहेत. काय सांगाल त्याबद्दल? तीव्र प्रतिसाद आज मुंबईतच नव्हे महाराष्ट्रात हिंदुस्थानात ठिकठिकाणी या घटनेचे प्रतिसाद उमटत आहेत. बेळगावमध्ये सदाशिवनगर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात उमटतात आणि ते उमटतील त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमच्या उपनेत्या अमिनाताई कांबळी सर्व शिवसैनिक त्याचा निषेध करत आहोत आणि निषेध करून जमणार नाही त्याच्या विरुद्ध देखील तेवढे आपल्याला तक्रार करणार. तोंडाला आम्ही काळं फासतोय या ठिकाणी. ज्या पद्धतीने कानडी जनतेने आणि कानडी सरकारने त्या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करून जे बोपईंनी स्टेटमेंट दिलेली आहे की अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात याचा अर्थ शिवाजी महाराजांना त्यांना उल्लेख करायचा आहे का हे छोटी मोठी गोष्ट आहे म्हणून त्यांच्या पुतळ्याची विटंबना असा याचा अर्थ होतो आणि त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता कानडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि त्याचा निषेध करत आहोत. आपण इथे पाहू शकतो कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या फोटोला देखील इथे काळा फासण्यात आलेला आहे. एक निषेध जो आहे तो व्यक्त करतायत. सर्व शिवसैनिक संतप्त झालेले आहेत. महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आराध्य दैवत आणि त्यांचा अशा प्रकारे केल्यामुळे शिवसैनिक संतप्त. व्हिडिओ जर्नलिस्ट जाधव, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत.
दरम्यान बंगळुरूमधील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादर सुद्धा खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावं आणि राज्य सरकारला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करायला सांगावं, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदेने दिलाय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. एकनाथ शिंदे यांचा कर्नाटक सरकारला कडक इशारा देण्यात आलाय. काल कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार घडला. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाहीत, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे तीव्र पडसाद मिरजमध्ये सुद्धा सकाळपासून उमटतायत. शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काल बेंगलोरमध्ये आमचे दैवत असलेले हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची त्यांनी विटंबना केलेली आहे. त्याचा सर्वप्रथम शिवसेना मिरज शहराच्या वतीनं निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी जर असा अत्याचार जर आपल्या महाराजांच्यावर जर त्यांनी जर करणार असेल तर या कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी बसायचा त्यांचा कुठलाही अधिकार नाही आहे. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आत्ताच म्हटलेलं आहे की असं बारीक सारीक गोष्टी होत राहतात, परंतु त्या कर्नाटक सरकारला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे. म्हणून काल जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधार्थ म्हणून मिरज शहरामध्ये पूर्ण कडकडीत आम्ही बंद करून त्यांचा कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. शिवाजी महाराजांची थोरवी अशा घटनेनं कमी होणार नाही. अशा शब्दात अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय. पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेवर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा ट्विट करून आपला निषेध व्यक्त केलेला आहे. बंगळुरूची उन्नती ही शहाजीराजांमुळे झाली याची जाण ठेवली पाहिजे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा छत्रपती संभाजीराजेंनी केली. अमरावतीत गेल्या महिन्यात उसळलेल्या हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. अमरावतीतल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी आमच्या न्यूज 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोनपुरा यांच्याशी बातचीत करताना दिली. अमरावतीमध्ये जे हिंसा झाली तर त्यांच्या रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे, कोण होता त्यांच्या पाठीमागे? कारण काही लोकांवर केस पण रजिस्टर झालेले, FIR केलेले, केसेस रजिस्टर झाले, FIR केले, परंतु नक्की त्याच्या पाठीमागं कोण होतं हे अद्यापही आमच्याकडे त्याच्या बाबतीचा स्पष्ट असा अहवाल आलेला नाही. प्राथमिक अहवाल आलेला आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये हेच आलं की पहिल्या दिवशी ज्या वेळेला अमरावतीमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेला पहिल्या दिवशी काही फारशी काही अशी काही घटना घडली नाही की ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडे. मॉब मोठा होता, परंतु दुसऱ्या दिवशी जो बंदचा कॉल दिला आणि बंदचा कॉल दिल्याच्या नंतर तिथं जी एक भावना भडकवणारी भाषणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून केली गेली त्याच्यामध्ये एक
वातावरण बिघडलं आणि त्याच्यामधून अमरावतीची घटना घडली. हे प्राथमिक रिपोर्टमध्ये या गोष्टी आहेत. आता त्याच्या मागे नक्की पहिल्या दिवसाच्या कारवाईमध्ये कोण सामील आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या कारवाईमध्ये कोण सामील आहे हे समोर येईलच. न्यूज 18 लोकमतला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अमरावतीतल्या हिंसाचार प्रकरणी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. त्यानंतर आता मनसेनं दंगलखोरांना इशारा दिलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंसाचाराची पुनरावृत्ती झाल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा देत आहेत. महाराष्ट्रामध्ये झाला तर सोडायचं नाही. परत ज्या वेळेला जाल त्यावेळेला आपल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला सांगायचं की आपल्या घरावरती आणि आपल्या घराच्या चौकावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा सतत फडकवला पाहिजे. वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वीज कर्मचाऱ्यांना दिलाय. भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी असं आवाहन गडकरींनी केलंय. ते नागपुरात आयोजित महाराष्ट्र वीज कर्मचारी संघाच्या अधिवेशनात बोलत होते. येणाऱ्या काळात आपल्याला कॉस्ट ऑफ जनरेशन कॉस्ट कमी केली पाहिजे, चोरी कमी केली पाहिजे. आकोडा टाकून वीज वापरत राहिले तर देशाचं काय होईल, राज्याचं काय होईल ते मी सांगत नाही, पण तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही चोरी बंद नाही करणार. या सगळ्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.